छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा मावळा संघटनेचं आंदोलन। बीड प्रकरणात मुंडेंना सहारोपी करण्याच्या मागणीसाठी संघटना आग्रही। आंदोलकांकडून मुंडेंविरोधात जोरदार घोषणाबाजी। राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानीचं आंदोलन। विधान भवनावर कांदा, कापूस, तूर, सोयाबीन फेकून आंदोलन। स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। मुंबईतील आझाद मैदानावर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींचं आंदोलन। आंदोलनकर्त्यांकडून 5 महिने वाढवलेल्या परिपत्रकाची होळी। मुदतवाढीच्या मागणीसाठी युवक वर्ग आग्रही। नागपूर महानगरपालिकेत आयुक्तांच्या दालनासमोर ठाकरे गटाचं आंदोलन। कामगारांच्या विविध मागण्यांसाठी ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचं आंदोलन। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवना संघर्ष समितीच्या वतीनं गोदावरी पाटबंधारे विभाग कार्यालयावर ठिय्या। शिवना टाकळी प्रकल्पातून पाणी सोडण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचं आंदोलन। जळगाव जामनेरमधील गारखेडामध्ये 150 शेतकऱ्यांचं सबस्टेशनवर ठिय्या आंदोलन। कमी दाबाची वीज मिळत असल्यानं शेतकऱ्यांचा उपअभियंत्यांना घेराव। वीज सुरळीत न केल्यास सबस्टेशनला टाळ ठोकण्याचा शेतकऱ्यांचा इशारा। यवतमाळच्या किन्ही गावामध्ये जलजीवन मिशनचं काम ठप्प। सरपंचाचं साडी नेसून पुष्पा स्टाईल आंदोलन। जोपर्यंत कामं सुरू होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा। बुलढाण्यात जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांकडून काळ्या फिती बांधून घंटानाद आंदोलन। कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा। सोलापूर पुणे महामार्गावर लोहार समाजाचं रास्ता रोको आंदोलन। प्रलंबित मागण्या सोडवण्यासाठी सरकार दखल घेत नसल्याचा आरोप। काही वेळ महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा। धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं आंदोलन। हिंदू धर्म आणि महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी। लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल्य उडगेंकडून जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा। लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत राजीनामा दिल्याची उडगेंची प्रतिक्रिया। अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसला नाशिकमध्ये मोठा धक्का। नाशिक बाजार समितीतील सत्तांतर देवीदास पिंगळेंवर अविश्वास ठराव मंजूर। बुलढाण्यात हक्काच्या पाण्यासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचं 6 दिवसापासून आमरण उपोषण सुरू। उपोषणकर्ते दत्तात्रय जेवघाले यांची प्रकृती खालावली। वरवंड गावात भीषण पाणी टंचाईची स्थिती। शासनाकडे दखल घेण्याची मागणी। रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातल्या हेटवणे धरण सिंचन पाणी हक्कासाठी हंडाभरो आंदोलन। मागणी पूर्ण न झाल्यास जलसमाधी घेण्याचा ग्रामस्थांचा इशारा। वाहत्या पाण्यात आंदोलकांच्या उड्या। नांदेड शहरातील विष्णुपुरी धरणात 38% पाणीसाठा शिल्लक। सध्या पाणी कपातीचा निर्णय नाही, मात्र नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचं आवाहन। सांगलीच्या आमनापुरात मळी मिश्रित पाण्यामुळे सापाचा मृत्यू। दूषित पाण्यामुळे जलचर प्राण्यांना धोका, तर कृष्णा काठावरील नागरिकांच्या आरोग्याची चिंता वाढली। गोंदियाच्या देवरीमधील परसोडी भागात लाखो रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या टाकीचं काम अद्याप अपूर्ण। टाकीचं काम पूर्ण करून गावाला पाणी पुरवठा करण्याची ग्रामस्थांची मागणी। परभणीत 12वीच्या परीक्षा केंद्रावर कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही। सशस्त्र सुरक्षा मागणाऱ्या केंद्रावर परीक्षा सुरळीत संपन्न। केंद्र संचालकांची माहिती। सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये 10वीचा गणिताचा पेपर कस्टडीत। रात्री उशिरा पोहोचला। आरपीआयकडून शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर आक्षेप। गणिताचा पेपर कोणतीही सुरक्षा न घेता रिक्षानं आणल्यानं आरपीआय पदाधिकारी संतप्त। नांदेडमधील शाळेत विद्यार्थ्यांचा बाथरूम साफसफाई करतानाचा व्हिडिओ व्हायरल। शाळेतील शिक्षकांवर ग्रामस्थांकडून टीका। संबंधित शिक्षकांवर कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी। पुण्याच्या सारोळेमधील नीरा नदीच्या पुलाखाली पोत्यात आढळलेल्या मृतदेहाची ओळख पटली। अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा पत्नीने प्रियकराच्या मदतीनं काटा काढल्याचं समोर। राजगड पोलिसांनी अवघ्या 12 तासात प्रकरणाचा छडा लावला। पुण्याच्या धनकवडीत आयुर्वेदिक केंद्रांवर महिलांचे व्हिडिओ काढून ब्लॅकमेल करणाऱ्या टोळीला पोलिसांकडून बेड्या। याआधी 7 ते 8 ठिकाणी अशाच प्रकारचा गुन्हा केल्याची आरोपींची कबुली। मालेगावात पांचाळ कुटुंबियांना धमकावल्याचा प्रकार समोर। घरावर बाटल्या फेकणं तसंच रात्री दरवाजा वाजवून पळून जाण्याचा प्रकार। मालेगावच्या पीडित कुटुंबियांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे धाव। गडचिरोलीतील 4 नक्षलवाद्यांचं स्मारक उद्ध्वस्त। कावंडेच्या पोलीस स्टेशन हद्दीतील नक्षल स्मारक पोलिसांकडून उद्ध्वस्त। नागपुरात वाहन चोरी करणाऱ्या चोरट्याला गिट्टी खदान पोलिसांकडून अटक। प्रवेश कंगाले नावाच्या आरोपीचे चोरीचे 3 गुन्हे उघडकीस।
दुचाकी चोरणाऱ्या दोघा चोरट्यांना सांगलीच्या महात्मा गांधी पोलिसांकडून अटक, चोरट्यांकडून 6 दुचाकी हस्तगत. संपत्तीच्या वादातून भावानं पोलिसांसमोरच बहिणीवर उगारली बंदूक, सेवानिवृत्त जवानाचा कारनामा. अमरावतीच्या वरुड तालुक्यातील बेनोडा शहीद गावातील धक्कादायक घटना. न्यायनिवाडा केला जाणाऱ्या न्यायदान कक्षातच सरकारी बांबूची ओली पार्टी. छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगातला धक्कादायक प्रकार. फसवणूक झालेल्या बांधकाम व्यावसायिक तक्रारदाराने फोडलं सरकारी बांबूंचं बिंग. पुण्याच्या शिरूरमध्ये 61 लाखांचा मद्यसाठा असलेला ट्रक जप्त, एकाला अटक. गोव्याहून नाशिकला अवैधरित्या वाहतूक होत असताना कारवाई. कल्याण स्टेशन परिसरात वेश्या व्यवसायासाठी जबरदस्ती करणाऱ्या 3 आरोपींना बेड्या. महात्मा फुले पोलिसांची कारवाई. 9 महिलांची सुटका करत मुख्य आरोपीचा शोध सुरू. नागपूरमधील गुंड अजय बोरकरला मुंबईच्या मालाड परिसरातून अटक. बोरकर पोलिसांना तुरी देऊन पळाला होता. अकोला जिल्ह्यात दुचाकी चोरट्याला अटक. 7 दुचाकीसह चोरीचा माल जप्त. उरळ पोलिसांची कारवाई. नाशिक शहरात जीबीएस रोगाचा शिरकाव. पाथर्डी फाटा परिसरातील 60 वर्षीय इसमाला जीबीएसची लागण. नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात रुग्णावर उपचार सुरू. नाशिकच्या मालेगाव तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांची कागदपत्र जमा करण्यासाठी गर्दी. तालुक्यातील 27,654 लाभार्थ्यांना डीबीटी प्रणालीद्वारे दरमहा अनुदान मिळणार. नांदेड महापालिका हद्दीतील जमिनीचं आरक्षण रद्द. जमीनधारकांना दिलासा. गोंदिया जिल्ह्यात 3,14,017 लाडक्या बहिणी पात्र, तर 26,927 अर्जांमध्ये त्रुटी. काही अर्जांची पुन्हा पडताळणी करण्याचं काम सुरू. वाशिममध्ये राष्ट्रीय हरित सेना आणि सामाजिक वनीकरण विभागाच्या संयुक्त विद्यमाने नैसर्गिक रंग निर्मिती कार्यशाळेचं आयोजन. सर्वांनी पर्यावरणपूरक होळी खेळण्याचं आवाहन. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया सुरू. मागील 2 वर्षात 350 अधिक शिक्षकांची परजिल्ह्यात बदली. रिक्त शिक्षकांच्या पदांची संख्या 2,000 वर पोहोचल्यानं चिंता व्यक्त. चंद्रपूर जिल्ह्याला 12 आणि 13 मार्चला उष्णतेच्या लाटेचा इशारा, त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी. जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन. गोंदिया जिल्ह्यात 2 दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला. पारा 40 अंशांवर. हवामान खात्याकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. जळगावात वन्य प्राण्यांची ताण भागवण्यासाठी कृत्रिम पाणवठ्यांची निर्मिती. गौताळा औट्रम घाट अभयारण्यात वन्य प्राण्यांसाठी पाण्याची सोय. जेजुरीच्या खंडोबा मंदिरात वस्त्रसंहिता लागू. भारतीय वेशभूषा परिधान करणाऱ्या भाविकांनाच मिळणार दर्शनासाठी प्रवेश. पुण्याच्या भेलकेवाडीतील विठ्ठल मंदिरात वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह. पांडुरंगाच्या नामस्मरणात मंदिर परिसर दुमदुमला. पुण्याच्या मावळमध्ये किल्ले विसापूरच्या पायथ्याजवळील हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार. सफर 361 किल्ल्यांची प्रतिष्ठानकडून उपक्रम. मंदिरातील मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा आणि लोकार्पण सोहळा संपन्न. मंदिर फुलांनी सजवलं. जगप्रसिद्ध वेरूळ लेण्यांमधील भगवान बुद्धांच्या मूर्तीवर किरणोत्सव. बुद्ध लेणी ही चैत्य असून सूर्य उत्तरायणाला जात असताना सूर्यकिरणं मूर्तीवर पडतात. किरणोत्सवाचा क्षण कॅमेऱ्यात कैद. पुण्याच्या भोरमध्ये ग्रामदैवत जानुबाई देवीच्या यात्रेनिमित्त कुस्त्यांचा आखाडा रंगला. 210 मल्लांचा उत्स्फूर्त सहभाग. विजेत्या कुस्तीपटूंना 1,000 ते 1 लाख रुपयांपर्यंतचं बक्षीस वितरण.